हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आज आमचं स्वामींचं सकाळचं दर्शन झालं। अक्कलकोटहून आम्ही निघालो आहोत कुरवपूरला। तो प्रवास सुरू झाला आहे आमचा। म्हणजे कृष्णाला उतरणार होतो आम्ही कृष्णा स्टेशनला आणि तिथून पुढे आम्ही जाणार होतो कारने। राजू म्हणून एक पर्सन आहे, त्याला मी मुंबईहून सर्च केलं होतं गुगलवरून आणि त्याची कारने आम्ही बाकीचा पुढचा प्रवास करणार होतो कुरवपूरचा। वन्स इन अ लाईफ तुम्ही सगळ्यांनी इथे एकदा तरी यायला पाहिजे, कारण की ही श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी आहे। म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी या ठिकाणी 14 वर्ष वास्तव्य केलेलं आहे आणि श्री टेंबे स्वामी महाराज यांना इथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा साक्षात्कार झालेला आहे। हीच ती जागा आहे आणि इथेच दत्त महाराजांच्या पादुका आहेत। त्याचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना एकदा तरी झालंच पाहिजे। आयुष्य बदलून जाईल तुमचं। या ठिकाणी तुम्ही डोकं टेकवलत ना, खरंच तुमचं आयुष्य बदलून जाईल। माझा पर्सनल अनुभव आहे, त्यामुळे एकदा तरी प्लॅन करा कुरवपूरची जर्नी। मंदिराजवळ जाण्याचा रस्ता हा बेट ओलांडून आहे। म्हणजे ही नदी ओलांडल्याच्या नंतर कृष्णा नदी पार केली आपण की आपल्याला मंदिर दिसतं। पण कृष्णा नदीची ओटी सुद्धा भरायची आहे, हे अजिबात विसरू नका। नदीची ओटी भरत असताना त्यामध्ये आवर्जून हरभऱ्याची डाळ असायला हवी, हे एवढं लक्षात ठेवा। बाकी जसं आपण पारंपरिक पद्धतीने ओटी भरतो तसंच भरायचे आहे। पुढे मंदिरात गेल्यावरती दत्त महाराजांसाठी जे काही सामग्री लागणार आहे, म्हणजे नारळ, फळ, सुकामेवा, ते सगळं तुम्ही रायचूर स्टेशनला किंवा मग मुंबईहून येत असाल तिथून घेऊन या, कारण मंदिराबाहेर तुम्हाला एकही विक्रेता दिसणार नाही। सो तुमची खूप अडचण होऊ शकते। काहीही मिळत नाही मंदिराबाहेर, हार वगैरे काहीही नाही। सो जे काय लागणार असेल ते स्टेशनच्या बाहेर वगैरे विकत घेऊनच या पावन क्षेत्राला लवकरच तुम्ही सुद्धा व्हिजिट करा आणि दत्तमय व्हा। दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।